आता हा एक खरा महत्वाचा मुद्दा, आज तरी मी अपेक्षा करतोय की आज तरी अधिवेशन सुरू आहे लोकसभेत आणि राज्यसभेत, सगळे विषय बाजूला ठेवून या आर्थिक संकटाबद्दल आपल्याला, आता पंतप्रधान मला वाटतं परदेशात गेले, परराष्ट्र मंत्री कुठे आहेत काही कल्पना नाही, अर्थमंत्र्यांनी तरी एक आवाहन केलं पाहिजे, बाकी गृहमंत्र्यांचा तर काय आनंदच आहे, पण त्यांनी देशाला शासकीय भाषेत अवगत केले पाहिजे. पण तशी अपेक्षा करणं यांच्याकडनं हे खूप मला असं वाटतं चुकीचं ठरेल, पण त्यांनी हे खरं करणं आज गरजेचं आहे. असो, नुकतीच ईद झालेली आहे, त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजवान्या झोडल्यात. ईदच्या मेजवान्या झोडून ठेकर देऊन काल वक्फ बोर्डाचं बिल मांडलेलं आहे. योगायोग असा आहे की किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं. आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं, त्यांनीच वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं. हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे. नेमकं भारतीय जनता पक्ष करतंय काय तर हेच कोणाला कळत नाहीये. कारण कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार, मग त्यांची लोक कुदळ फावडी घेऊन जातात, खाण्याला सुरुवात करतात, मग वरनं आदेश द्यायचा नाही 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 खोदू नका, परत माती टाका, मग परत माती टाकतात. मग मध्येच म्हणायचं मशिदीत घुसून मारणार, लोक मारायला जातात, त्यांना सांगा थांबा थांबा थांबा, ते तुमचे बाकीचे हत्यार बाजूला ठेवा, हे चौघा ते मोली घेऊन जा. म्हणजे हे कळतच नाही नेमकं काय चाललेलं आहे. लोकांना लढवायचं, झुंजवायचं आणि आपण आपलं राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायच्या, हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करते. मला काल मी साधारणतः मध्ये ही चर्चा बघत होतो. या चर्चेत वक्फ बोर्डातल्या काही सुधारणा आहेत, जरूर त्यातल्या काही चांगल्या आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण आतापर्यंतचा अनुभव असा आहे की यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत. गरीब मुसलमानांबद्दल त्यांनी जे बोलले त्याच्याबद्दल मी भाष्य करेनच, परंतु 370 कलम जे कलम काढलं गेलं काश्मीरमधलं, आम्ही पाठिंबा दिला त्याला. याचं कारण ज्या वेळेला तिथे जी काय अंधाधुंद एक बेबंदशाही चालू होती आणि अनेक हजारो काश्मीरी पंडित हे आपल्या देशात आपली घरं सोडून आपल्या इतर राज्यांमध्ये निर्वासितासारखं फिरत होते, तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला. 370 कलम काढल्यानंतर जी एक आशा दाखवली गेली की सगळे काश्मीरी पंडित आपापल्या घरी परत जातील. आता 370 कलम काढून किती दिवस झाले, किती वर्ष झाली, त्या काश्मीरी पंडितांपैकी किती जणांना त्यांच्या जमिनी परत दिल्या गेल्या हे पहिलं त्यांनी सांगण्याची गरज आहे. म्हणजे वक्फ बोर्डाची जमीन जरूर, त्याच्याबद्दल तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेतलाच आहे काल, पण काश्मीरी पंडितांच्या जागा तुम्ही देणार आहात की नाही परत? का त्यांना अजून त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या हक्काच्या देशात, त्यांच्या राज्यामध्ये बिनधास्तपणाने जाता येत आहे? त्याचाही खुलासा गृहमंत्र्यांनी केला पाहिजे. त्याचबरोबरीने आपण पाक व्याप्त काश्मीरची जी जमीन आहे त्याच्याबद्दल काही भूमिका घेतलेली नाहीये. चीन तर मी असं ऐकलं की तो जो काय कुठला लेक आहे तो पेंगॉंग का काय काय आहे पेंगॉंग लेक, तिथला जवळपास 40,000 वर्ग किलोमीटरचा भूभाग त्यांनी व्यापलेला आहे. आपण कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाहीये. ठीक आहे, वक्फ बोर्डाच्या जमिनी तुम्ही त्या ताब्यात घेणार असं दिसतंय, म्हणजेच काय की जमिनीवरती तुमचा डोळा आहे.